नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण नेमकं कर्ज काढून कोंबडी पालन व्यवसाय का सुरू केला? बरं आई, 50,000ला आहे ना, मी एक वर्षाला 10,000 रुपये जास्त देणार आहे. हो कारण की कुठली बँक आपल्याला कर्ज देत नाही, कुठली सोसायटी आपल्याला कर्ज देत नाही. हे खरं आहे बरं का आई? हा तर मी तुला 50,000ला 10,000 व्याज देणारच बरं का. हा तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला विनंती करतो, आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. मी हे 50 ते 60,000 रुपये कर्ज कसं फेडणार आहे, माझ्याकडे किती कोंबड्या आहे आणि हे पैसे मी नेमकं कसे गुंतवलेले आहे कोंबडी पालनामध्ये. कारण की जर कर्ज काढलं तरच आपल्याला व्यवसाय कळतो. आणि कर्ज हे बँकेकडून किंवा कुठल्या सोसायटीकडून काढू नका, असं फसू नका तुम्ही कर्ज काढून. कारण की कर्ज हे लय बेकार असतं, कर्जामुळं आपल्याला झोप येत नाही. आणि कुठलाही व्यवसाय कर्ज काढून करत नका जाऊ. जर खरोखरच जर कर्ज काढायचं असेल ना तुम्हाला, घरामध्ये भाऊ असतो, आई असतात, वडील असतात, त्यांच्याकडून लाखभर रुपये घ्या किंवा 50,000 रुपये घ्या. आता आई, गेल्या वर्षी मी 1 लाख रुपये घेतले होते तुझ्याकडून, व्यवस्थित 1 लाख रुपये, 1,10,000 रुपये पेड केले मी. दिले ना माझे. हा, तर मी असाच व्यवसाय करत असतो. त्याचं कारण असं, आपल्याला आईकडून किंवा वडिलांकडून जर कर्ज घेतलं ना, आपल्याला कळतं नेमकं कोंबड्या किती खाद्य खातात, अंडे किती देतात, नाही का, भांड्याला किती पैसे चालले, खाद्याला किती पैसे चालले. जजमेंट लागत ना मग. हा, आपल्याला व्यवसायाचं जजमेंट लागत. जजमेंट लागत. तर शेतकरी बंधूंनो, जेव्हा 50,000 रुपये घेतले होते ना, पहिल्याच दिवशी 50,000 मधून आहे ना 5,000 रुपये खर्च केले. आहे बघा, 2,500 रुपयाचा दरवाजा, हा 2,500 रुपयाचा दरवाजा. हिची चौकट महाग असते, ही फ्रेम थोडी स्वस्त असते. आपण हेवी दरवाजे टाकलेले आहेत कडक, म्हणजे असे उघड झाक करताना तुटणार वगैरे नाही. तर आता चला मी पुढं दाखवतो. तर बघू शकता, ह्या 2 गोण्या आणल्या होत्या मी. ही एक फिनिशरची आहे आणि ही एक स्टार्टरची आहे. 1,500 रुपये आणि 1,500 रुपये, 3,000च्या 2 बॅगा आणलेल्या आहेत. आणि बघू शकता, जेवढे अंड्याचे पैसे येतात ना, ते मी ह्या डब्यात ठेवत असतो. आता हा फक्त डबा आहे 1 महिन्याचा. कोंबड्याच्या अंड्याचे पैसे जपूनच ठेवत असतो. आता एक दिवशी एखाद्या व्हिडिओमध्ये हा डबा तुम्हाला फोडून दाखवेल मी, 0. तर ह्या डब्याचं वजन करूया. हा डबा खूप हलका आहे बरं का, पत्र्याचा डबा आहे. मी वजन करतो कारण की त्याच्या चिल्लर पण आहे. वा वा, तनु बघ किती, 3053, 3 किलो आणि 53 ग्रॅम हा डबा भरलेला आहे. कारण की याच्यामध्ये चिल्लर पण भरपूर आहे. 500च्या नोटा आहे, 200च्या नोटा आहे, 100च्या नोटा आहे, 50च्या नोटा आहे, भरपूर आहे. आता भरतच आलेला आहे. 22, 23, 25, 27, 29 आणि 31. हे आपले ना आता तरी कोंबड्या खुडूक आल्या आता. काही खुडूक कोंबड्या आहे नाही का? खुडूक कोंबड्या आहे ना, त्याच्यामुळे तरी आज एवढेच निघलेत. तुम्हाला अंड्यामध्ये काहीच फरक दिसत नसन. आपण अंड्याचं वजन करूया. हे अंडं भरलं आहे 65 ग्रॅम. आता आपण छोट्यातलं छोटा अंडं मोजूया. आणि हे भरलं आहे 35 ग्रॅम. मी 65 ग्रॅम, 70 ग्रॅम हे कावेरीचं अंडं भरलेलं आहे, गावरांचं भरलेलं आहे 35 ग्रॅम. तर आपण माझ्या आईकडूनच विचारूया, ताई काय फरक होतो बरं आपल्या कावेरी कोंबडीची अंडी विक्री करताना आणि हे गावरान कोंबडीचं अंडी विक्री करताना? आता तूच अंडी विक्री करते ना भरपूर. मीच करते, पण हे थोडे छोटे राहते ना, गावरान कोंबड्याचे. गावरान कोंबड्याचे छोटे राहते. आता बघ ना, हे 10-12 गावरान कोंबडीचे अंडे सगळे बारीक आहेत आणि सगळे किती मोठाले अंडे दिसते. हे किती भरले सगळे? 40 आहेत. म्हणजे आमच्या इथं आहे ना 2 दिवसाला 70 ते 75 किंवा 80 अंडे निघतात. आणि आपल्याकडे कोंबड्या किती आहेत? आपल्याकडे कोंबड्या आहेत 65, 60-65. हा, 60-65 कोंबड्या कोंबड्याची संख्या जादा आहे नाही का? कोंबडे जादा आहे. पण आपलं शेड कसं काय स्वच्छ? आपल्याला भारी आहे. तर मी साळीचा वापर त्याच्यात करत असतो. जाऊ द्या, जात्यात वर्षाला आहे ना 7-8 रुपये जातात किंवा 5-6 रुपये जातात. पण माझ्या 100 कोंबड्या आहे ना एकदम व्यवस्थित राहतात. त्याच्यामुळं आहे आपल्या कोंबड्याला सर्दी आजारी पडत नाहीत आपल्या कोंबड्या. माझ्या गावामध्ये पण भरपूर कोंबडी पालन करणारे आहेत, पण छोटे मोठे नाही का, 10 कोंबड्या 20 कोंबड्या. ती हिवाळ्यामध्ये आहे ना 15 रुपयाला अंडं विकतात, 12 रुपयाला अंडं विकतो. पण आई आपण केवढ्याला अंडं विकतो पहिल्यापासून? 10 रुपये फक्त आणि फक्त 10 रुपये. आता प्रचंड उन्हाळा चालू होत आहे ना, आणि तुम्हाला एक सांगू का, कोंबडी पालन व्यवसाय आहे ना फक्त गरीब लोकांचा आहे बरं का. आई आपल्याकडून कुठले लोक अंडे घेतात बरं? किती का लोक नेतात, गरीब नेतात, मोठे नेतात. हा, पण जास्त करून गरीब वर्गाचे अंडे खाणार नाही का, जसे की सायपन खाणारे असतात, शेतातल्या काम करणाऱ्या बाया असतात, काम करणारे. आणि माझ्याकडे ग्राहक आहे ना जे प्लंबिंग वाले असतात ना, गौंडी मिस्त्री, ते त्यांना भरपूर कष्ट असतं आणि ते भरपूर आपल्या इथून अंडे घेऊन जातात. आहे की नाही? ह्या वर्षीच मी जेव्हा आईकडून 50,000 रुपये घेतले ना, त्यावेळेस आहे ना मी 7 ते 8 हजार रुपयाचे भांडे आणलेत बरं काही. पाणी प्यायचे आणि खाद्य खायचे सुद्धा 4-5 हजाराचे भांडे आणलेत. आणि परत आई ते 150 पक्षी आणले नाही का. म्हणजे हा सगळं 50,000 रुपये भांडवलामध्ये मी तयार केलेला आहे बरं का. आणि त्याच्यामधून तुम्हाला खोटं नाही सांगत, मी 50,000 रुपये घेऊन किती 3-4 महिने झाले असतील ना. झाले. आईचा 1 रुपया सुद्धा इकडे तिकडे जात नाही. माझं काम आईच्या भरोशावर, आईचं काम माझ्या भरोशावर. कारण की घेतलेले पैसे आपल्याला हिशोबात राहिलेच पाहिजे. बरोबर बरोबर आहे ना, आपल्याला हिशोब तर लागला पाहिजे ना त्यांचा. त्याच्यासाठी हिशोबच ठेवावा लागतो, तेव्हा आपल्याला कळतं ह्याच्यात नफा तोटा काय आहे काय नाही. बरोबर आहे ना.
नाही तर आले इकडं गेले तिकडं मग काय मेळ लागायचा आहे. बरोबर आहे ना. तुमच्याकडे लहानपणापासून कोंबड्या आहे आता मला जसं कळतं तसं कोंबड्या आहे माझ्याकडं. बरोबर आहे ना. पण मी ज्या पद्धतीने डोकं लावतो, पण आता मी जे डोकं लावलंय 2 टाइम थोडंसं खाद्य थोडं घालून. खाद्य घातलं का त्याच्यामुळेच अंडे निघत्या. हा बरोबर आहे ना. एक टाइम जरी आपण ज्वारी बाजरी टाकली हा तर एक टाइम 2 किलो भर खाद्य टाकून द्यायचं. बरोबर बरोबर. शेतकरी बंधूंनो हे खरं आहे बरं का. एक टाइम तरी खाद्य वापरा. आपल्या एवढ्याशा कोंबड्यांमध्ये एवढे अंडे निघत्या म्हणजे जोक काय. हा सोपं नाही ना. सोपं नाही. म्हणजे 60 कोंबड्यामध्ये 40 अंडे म्हणजे 2 कोंबडी मागे एक अंड असं आहे निघलं. ते. आणि असं नाही ना आपले 8 दिवसच निघत आहे, 15 दिवस आपले वर्षभर. कंटिन्यू राहत्या माझे. पण कोंबड्या एवढा ल्याच्यात कोंबड्या मोठ्या नाही का. खाण्यावर येते. आपल्याला 100 अंडे निघले त्याच्यातून आपलं खाद्य जाऊन आपल्याला राहिले पाहिजे. बरोबर आहे ना. आणि का काही जसं आपण डायरेक्ट ते आपण एखाद्या दिवशी तू विकतच खाद्य वापरती तर 5-6 किलो खाद्य लागत असेल 100 कोंबड्याला. हा लागत ना. मग लागत 5 किलो. हा 2-2.5 किलो सकाळी 2-2.5 किलो संध्याकाळी. संध्याकाळी. आता त्या खाद्याचं रेट आहे 30-35 रुपये किलो, तरी 200 रुपये झालं. हा आणि हे 200 रुपये आपल्याला 200-250 रुपये राहत्या लगेच शिल्लक राहते. आता आपण ह्या गेल्या वर्षी आखाड्याच्या महिन्यात 43 कोंबडी विकली होती त्याच्यातून. हो. किती कोंबडा विकला होता आपण? म्यान 1000. आणि ते मोठाले 7-8 कोंबड्या आपण 1200 रुपयाला विकले होते नाही का. हा आणि सरासरी आली आपल्याला 1000 रुपये. 1000 रुपये. शेतकरी बंधूंनो एका वर्षाचे कोंबडे साचले होते 35 आणि नेट आम्हाला सरासरी आलेली आहे 1000 रुपये. म्हणजे 35 कोंबड्याची 35,000 रुपये. कोंबडे फायद्यात राहत्या ना. जर कोंबडे फायद्यात राहिले आखाड्याच्या महिन्यामध्ये ग्राहक असतं, इतर वेळेस नाही विकू शकता इतके महाग कोंबडे. नाही. पण आपण कसा थोडा मोका साधला की 35,000 रुपये आपण रिकामी करून घेतली. म्हणजे आज असं मला एक सांग, वर्षभराची आपली खाद्यात मजुरी गेली ना सगळी निघून जाते. आणि हे अंडे आपल्याला नफ्यात राहिले. हा. मग मी आपल्या प्रेक्षकांना तेच सांगत असतो, तुम्ही पहिले 100 कोंबड्या करा हा. आणि त्या 100 कोंबड्याचं पोट भरा. पोट भरा. भरपूर पोट भरा, पिल्ला आणून भरा 6 महिने. अंडे वाल्याच्या नंतर लेअरचं खाद्य द्या त्यांना, त्यांचं पोट भरा. आणि 1 वर्ष ते अंडे किती देतात ते तुम्ही लक्षात घ्या. पण आई तसं होतच नाही ग लोकांचं. लोकांना काय कोंबडी पालन केलं का लगेच मार्केट वेस्ट, कुठं हॉटेलचा आण, कुठं टरबूज आण, कुठं भाजीपाला आण. तसं शक्य आहे का? तसलं नाही शक्य. तसलं नाही टाकायचं. आपल्या कोंबड्यामध्ये अंडी निघण्याचं कारण का बरं जादा आहे आणि जे लोक करतात कोंबडी पालन त्यांचं का कमी आहे? बरं जाऊ दे, लोकांचं जाऊ दे. आपलं असंच होतं सुरुवातीला. आपलं नेमकं का बरं बिघडत होतं गणित त्याच्या अगोदर? तू काय करायची बरं कोंबड्यांना असं? असं भाजीपाला, कोबू, फुलवर, भात शिजून तिने आपल्या कोंबड्या किती अंडे द्यायचे? अंडे असे निघायचे मग 10, 12, 15 असे. तर शेतकरी बंधूंनो बघू शकता, खूप सोपं कारण आहे. आईने काय सांगितलं, गहू, तांदूळ, मका, बाजरी हे जर टाकलं ना 20च अंडे निघतील आणि तेवढं तर आपलं गहू, मका, बाजरीचे पैसे होतील. तुम्ही काय करा, 100 रुपयाचं ते खाद्य टाका, पण 100 रुपयाचं विकतचं खाद्य टाका. म्हणजे तुमच्या कोंबडी पालनामध्ये अंडे निघतील नाही का. म्हणजे आपल्याला रोजंदारी शिल्लक राहील. मग तशी राहतच नाही ते भाजीपाला हे टाकून. हा बरोबर, रोजंदारी राहतच नाही त्याची. मग त्याच्यामुळेच आपण काय करत असतो, हे लक्षात राहण्यासाठी आपले अंडे दररोज कितीची विकले, कोणत्या कोंबडीने किती वेळा अंडे दिले. आणि गावरान कोंबडी पालन लई सोपं वाटतं आहे आपल्या प्रेक्षकांना. एकदा सांग बरं, वर्षातून एक कोंबडी किती वेळा पिल्लं काढते? कोंबडी ती आहे ना, खुडूक जर बसले ना महिना ती खुडूक उठत नाही. गावरान कोंबडी. बरं ठीक आहे, ती उठत नाही. पण गावरान कोंबडी वर्षातून किती वेळा पिल्लं काढू शकते? 2 वेळा. 2च वेळा. 2च वेळा ना, त्याच्या वेळा नाही. आणि ती 6 महिने पिल्ले सांभाळी ती पण एखादी कोंबडी असती 2 महिने काढणारी, एखादी वर्षातून 2दा. कोंबडी फक्त वर्षातून एकदाच पिल्लं काढू शकते. म्हणजे एकदा जर पिल्लं काढले तर व्यवस्थित राहीन ती कोंबडी. आणि मग 2दा जर काढले तर तिचं वाटूळच होतं. वाटूळ म्हणजे टरफालं होतं तिचं पार. पण किती पट शक्य आहे बरं गावरान कोंबडी पालन करायला? किती कष्ट करावं लागतात? कष्ट लय आहे त्याच्यात. लय कष्ट आहे का नाही? लय कष्ट. कोंबडी सांभाळणं, कोंबडीचं नियोजन सोडायचं, त्याला पाणी, चारा, परत ते पिल्ले निघले त्याला डालायचे, कोंडायचे, ते लय कुठं नाही. पण आता भरपूर जण आहे ना आपले व्हिडिओ बघतात आणि लोकांचे बघतात, त्यांनी काय केलेलं आहे, फक्त 1-2 व्हिडिओसाठी सेपरेट कापा, ते तेलाचे डबे आणि सगळ्या कोंबड्या एकत्र. आता मला सांग बरं, ते शक्य आहे का? नाही. हा, ते नाही शक्य. होईल का शक्य? कसं काय शक्य होईल ते? गावरान कोंबडी अंड्यावर बसणारी फक्त 100तून एक असती, तिला आपल्याला बळच ठेवावं लागत आहे ना. मग असं कधी शक्य आहे का? समजा 6 कोंबड्या बसवल्या. आणि बरं आता ठीक आहे, शेतकरी बंधूंनो आणखीन थोडी मी माहिती देतो. ताई, गावरान कोंबडी वर्षातून फक्त कोणत्या टायमाला बसायला जमते अंड्यावर? दिवाळीच्या. फक्त तेवढंच पिरियड ना? दिवाळीच्या. आता ज्यांनी कोंबड्या बसवलेल्या अंड्यावर त्यांचं कसं होईल? त्याचं आता गरमाटाने काय ते अंडे गंदे होतील, पिल्ले निघत नसते. निघले तर 20 पिल्ले अंडे घातले तर त्यात 10 पिल्ले निघणार किंवा 7-8च निघणार. म्हणजे सारा वाटूळ. म्हणजे ते सारं वाटोळचे अंडे गेले.
हा. पिल्ले 5-6 निघले, झालं काम. बरोबर आहे ना. पण पहिल्या हे तुमच्या काळात होत होतं हे का? हा म्हणून तर शेतकरी बंधूंनो कालचा व्हिडिओ मी खूप तळमळीने बनवला होता. पण आई मला तू एक सांग, आपलं गावरान कोंबडी पालन आपल्या जागेवर आहे, पण मी हे कावेरी कोंबड्या आणून कसं केलं बरं? भारी केलंय ते. भारी केलं का भारी नाही? केलंय. आता तू रिझल्ट बघितला ना, आता तू तुझ्या आयुष्यात बघितल्या नव्हत्या याच्या कावेरी कोंबड्या. नाही. आपण गावरान कोंबडीच काम करीत हो. होतो. पण ते एकाच लवकर- महिन्यात तुला कोंबडी आणि कोंबडा कसा वाटला? ते लवकर मोठाले होत नाहीत गावरान, हा. वजन घेत नाहीत. इकायला गेलं तर ते काय म्हणते, ह्याच्यात नुसते हाडकच आहेत. म्हणजे व्यापारी काय म्हणतात माहितीये का, हे देखो इसको वजन आहे क्या? हा. आणि आपण नेमकं- आताच्या लोकांना काय लागत, त्याला वजन लागत, मांस लागत. मग विषय असाच होतो. लोक काय म्हणतात, मला गावरान कोंबड्या घ्यायला काही नाही, पण भला त्याचा 500-600 रुपये रिटर्न ते पावशेर पडत पावसाळा नाही. पडत नाही त्याला. आणि बरं ठीक आहे, दिले पैसे तर साऱ्या त्याच्यात काचोळ्याच काचळ्या राहत्या, मगच नाही राहत. खायचं नुसतं हडकच. म्हणजे ही फक्त फॅशन झाली आहे गावरांची, नाही का? हो. आणि त्याच्यात जर प्रत्यक्ष उतरलं तर त्याच्यात काहीच गवसत नाही. काहीच नाही त्याच्यात. बरोबर आहे ना. आणि ग्राहक जे येतंय आपल्याकडून मोठालेच अंडे मागतंय, पण मग तुझ्या हिशोबाने मी कसं काय काम केलं? भारी ना. भारी केलं. तर शेतकरी बंधू, मग आता हे असं हे अंड दिलं हा हे काय आणि हे अंड दिलं तर ते बरोबर गिऱ्हाईक आहे काय ना. म्हणतं, हे कसं काय बारीक आहे. आता हे बघ ना, आता हे समजा हे 3 आपले झाले एवढे मोठे हा, कावेरीचे, आणि हे झालं गावरांचं. हा काय खरं आहे त्या अंड्याचं? मग ते तेच आता म्हणते गिऱ्हाईकाला हे जर दिलं तर ते काय म्हणून 10 रुपये द्यायचे तर 10 रुपये द्यायचे. असं आहे ते. त्याच्यातून काय व्हायचं उकडून आणि वाकडून? उकडून किती निघत एवढं. हा. पोळी करायची म्हणलं तर ते 5-6 फोडावं लागत्या, तेव्हा पोळी होती पण त्याची. विषय असा आहे, आई कोंबडी पालनाचा हे जे अंडे नेतं का, हे फक्त गरीब माणूसच नेतो, हा, कष्ट मग काय करणारा. येतं. कोण श्रीमंत माणूस नाही गरीब कमा राहिला अंडे खायला गावरान बिवरान. आलं का तुझ्या लक्षामध्ये? आणि जरी एखाद्याने नेले ना, श्रीमंत माणसाने, तुला सांगतो बरं का, श्रीमंत माणूस काय म्हणतो माहिती आहे? नको त्याचे अंडे परवडत नाही, लय बारकाटे. बारकट आहेत. तसा गरीब माणूस शेतकरी काय म्हणून काम करणारा, दादा लय बारीक अंडे हो, एखादं जास्त द्या किंवा कमी भावात द्या. हा म्हणजे माझं सांगण्याचं कारण आहे, गावरान कोंबडी पालन असं प्युअर गावरान पाहिजे. मी देत असते त्यांना एक थोडं हा बरोबर आहे ना. वाढव देत असते या छोट्यामुळं. छोट्यामुळं. आणि आपण गावरान कोंबडीच्या अंड्यामुळे शकत वाढव अंड देतो. वाढव द्यावं लागत. बरोबर आहे ना. नको आपल्याला त्यांचे कष्टाचे पैसे, हा. असं आहे ना. पण आहे आपल्याला 10 रुपयात व्यवस्थित परवडतंय, नाही का? व्यवस्थित परवडत. म्हणजे मग ते थंडीचं उन्हाळ्याचं गिऱ्हाईक आहे ना टिकून राहतं. हम्म. आपण थंडीचे भाव वाढले का मग उन्हाळ्याचे ते लगेच म्हणत्या कमी करा. हम्म. मग त्याच्यापेक्षा आपला उन्हाळा पानकाळा थंडी 10 रुपयांनी बरोबर विकायचं. आहे. पण आई, मी माझ्या प्रेक्षकांना सांगितले, कर्ज काढून केला व्यवसाय 50,000 रुपये. पण मी काय वाटतं बरं, असं तुझ्याकडून कर्ज काढून पैसे घेतले नाही ते- म्हणजे त्याचं गणित व्यवस्थित लक्षात राहतं ना? कर्ज काढून घेतलं म्हणजे कसं राहतं, आता आईचे पैसे घेतलेत, हा हा. कोणाकडून तरी घेतले आपण, आपल्याला द्यायचे. आता आपल्याला ते लोकांकडून घेतले तर द्यायचे. नाही दिले तर लोक बांधूनच ठेवी. आपल्याला ते द्यायचे. मग आपला हा व्यवसाय कसा आहे बुवा, हा आपल्याला कर्ज फिटल्याच्या नंतर आपल्याला किती राहिले किती उरले मग कळतं ना. बरोबर आहे ना. म्हणून ते करावं लागतं. आता माझा तुझ्या 50,000 रुपये घेतल्यामध्ये कमीत कमी 25-30,000 रुपयाच्या पुढे खर्च झालाय बरं का. हो. कारण की त्या मोठ्या पिल्लांना खाद्य मग 17-18 हजाराचं भांडे ते आणि हे पण. तर चला शेतकरी बंधूंनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मला हे सांगायचं होतं की बुवा मी कर्ज काढून व्यवसाय केलेला आहे, पण कर्ज कुठल्या सोसायटीकडून किंवा बँकेकडून घेतलेलं नाही, माझ्या आईकडूनच कर्ज घेतलेलं आहे. मीच दिलं. म्हणजे जरी कर्ज फेड नाही झाली, आई ती आई असती शेवट, पण तुम्ही जर इतरांकडून कर्ज काढून व्यवसाय जर केला तर 100% तुमचं कामच झालं आहे की नाही? आता 6-6 लाखाचे आणि 10-10 लाखाचे जर शेडच मारायला लागले तुम्ही. बरोबर आहे ना. आईला व्हिडिओ दाखवत होतो शेतकरी बंधून, एका शेतकऱ्यांचा, एक कोंबडी पालन व्यावसायिकांचा. त्यांनी भरपूर 15-20 लाख रुपये अडकवलेले त्या शेडमध्ये. त्या कुठं केळीचा बाग लाव, कुठं शेवग्याचं झाड लाव. आई तुला काय वाटतं बरं त्या संदर्भात? नाही काही त्याच्यातून तेवढी उत्पन्न निघले पाहिजे ना आपल्याला, एवढे खर्च करून. आपल्या इथं शेवग्याचे झाडं होते, आपण कधी पाला टाकला कोंबड्यांना? कधीच नाही. शेतकरी बंधूंनो, फक्त आणि फक्त फॅशन झालेली आहे. शेवग्याचा पाला कशाला राहतो, आता हे उन्हाळा लागला, हा, ठीक आहे, थोडी सावली उकरायला वल्ल्यात, हा. त्यासाठी असतो. खायला काय तो पाला खात असत्या का? बरोबर आहे ना. तर दाट शेवगाड लावगड करू नका. आणि पावसाळ्यात किती हाल होतील त्या शेवग्यात. शेतकरी बंधूंनो, मे पासून तर नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत 5 महिन्यापर्यंत आहे आपण कोंबडी आपली मोकळी सोडू शकतो. नाही, पावसाळ्याची सुटवूच शकत नाहीत आपण. किती गावरान तो गावरान असू द्या, काही उपयोगच नाही ना. की जमीनच तोडून जाणार त्या फार्म जमीन मधली. तुडती, वल्ल्या वात्या, त्यांना परत होफा पिसा वात्या. हा. पावसाळ्याच्या कोंबड्या मोकळ्या सोडणं हेच नाही, शक्य नसतं. पण आपलं कोंबडी पालन कसं वाटतं, शेडच्या बाहेर कोंबडी नाही, एका दिवशी हिंडायला सोडल्या टाइमपास म्हणून. आपलं लय भारी, काही वाटतं का? टेन्शनच नाही आपल्याला.
तर चला शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ मी आईला घेऊन बनवलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना नक्की कमेंट करून कळवा. आणि आईसाठी एक टिप्पणी नक्की करा बरं का. आणि मी जो हा व्यवसाय केला आहे ना कर्ज काढून, ते पण आईकडून, ती पद्धत नेमकं तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माझ्या आणि माझ्यासोबत आई जी माहिती देणार आहे कोंबडी पालनाची, ते एक तुम्हाला कसं वाटेल ना ते एक कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. तर चला अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत शेतकरी बंधूंनो, धन्यवाद.